रेग्युलर वाले सगळे 2 मिनिटं कॅमेरा लागू दे, कॅमेरा लागू दे. दादा तू बसून ना रे, दादा बसून ना. सरकारशी काय चर्चा झाली आणि नेमका काय निर्णय झाला, आंदोलकांना तुम्ही काय सांगितलं, काय सांगू? सगळं तुम्ही ऐकलेलं आहे. मला असं वाटतं का उद्या आम्ही बैठकीला जाणार. आज रात्रभर मी आणि सगळे आम्ही इथंच थांबणार आहोत आणि आमचं आंदोलन कंटिन्यू राहणार आहे. इकडला चक्काजाम कमी होईल. फक्त 31 तारखेला आम्ही रेल रोकोचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. 31 तारखेला 1 वाजता आमचा रेल रोको सुरू होईल. जर सकारात्मक चर्चा झाली, चांगला निर्णय सरकारनं घेतला कर्जमुक्तीच्या बाबत, तर आमचा रेल रोको थांबू शकतं. निर्णय जर चांगला घेतला, बरोबर घेतला नाही, घोषणा केली नाही त्या संदर्भात, तर आमचं आंदोलन 31 तारखेला होणार. रस्ता मोकळा करणार आहे का आंदोलन? तेपर्यंत रस्ता मोकळा राजभवनं सांगितलंच. ग्राउंडवर लोक थांबून मुंबईला बैठक होईल. मंत्र्यांनी शब्द दिलाय का जे आंदोलन राहणार आहे त्यांना त्रास होणार नाही उद्या? ते मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला. म्हणजे रस्ता मोकळा करून तुम्ही ग्राउंडवर मुक्कामी असणार आहे सगळे आता ग्राउंडवर जाणार आम्ही आणि सगळं आता पूर्ण रस्ते मोकळे करून देणार आहे. रस्ते मोकळे होणार. रस्ते मोकळे. आंदोलनाचं हे पहिलं यश म्हणता येईल की सरकारशी सकारात्मक चर्चा? अजून यशगीज नाही म्हणतायत. आमचं आंदोलन संपलं नाही आहे, लक्षात घ्या. काय वाटते सकारात्मक? आमचं आंदोलन संपलेलं नाही, फक्त चर्चेसाठी जात आहोत. याचा अर्थ आंदोलन संपलं नाही. चर्चेची वेळ स्पष्ट झालेली आहे का? आज 6 वाजता 6 ते 7 वाजता होईल उद्या संध्याकाळी. तोपर्यंत तुम्ही येतपर्यंत आंदोलन इथे असणार? इथे असणारच. सकारात्मक तोडगा निघेल असं वाटतं तुम्हाला? आता ते चर्चा केल्याशिवाय काही वाटणार काही माहिती. ठीक आहे सर. ओके चला. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.